कथांच्या अद्भुत दुनियेत आपलं स्वागत आहे. मी अमित कुमार शेलार घेऊन आलो आहे कथा, कादंबरी आणि अभिवाचनाचा अनोखा संगम. रसिक मित्र हो, नमस्कार. मी अमित कुमार शेलार यूट्यूब चॅनलवरून अमित कुमार शेलार आपल्या सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. आपण ऐकत आहात माननीय श्री जगन्नाथ शिंदे यांच्या कवडसा या कादंबरीचा भाग 10. तत्पूर्वी आज आपण पहिल्यांदाच माझ्या चॅनलवरती आला असाल तर माझा चॅनल जरूर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि हो, याच भागाला आपण जर आला असाल तर माझी यापूर्वीचे भाग ऐकण्यासाठी कवडसा या कादंबरीची प्लेलिस्ट जरूर सर्च करा आणि ऐकत राहा माननीय श्री जगन्नाथ शिंदे यांची कादंबरी कवडसा. आदिवासी म्हणून जन्माला येणं कोणाचं पाप? त्यांच्या नशिबी हे जगणं. स्वातंत्र्य म्हणजे नेमकं काय हे त्यांना माहीत असेल का? आपला देश स्वतंत्र आहे हे त्यांना माहीत असेल का? मूलभूत सुविधा म्हणजे काय हे त्यांना ज्ञात असेल का? नागरिकांच्या हक्काची त्यांना जाणीव असेल का? रेशन कार्ड नाही, मग मतदार यादीत तरी नाव असेल का? गावोगावच्या संस्थांचा जन्म कशासाठी झाला? गणेशोत्सव, सण, समारंभ, जयंत्या, उत्सव, स्पर्धा या कशासाठी? नेत्यांना व्यासपीठ देण्यासाठी की प्रसिद्धीसाठी? प्रश्न प्रश्न आणि प्रश्न. मंजुश्रीचे तारवटलेले डोळे क्षीण झाले. तिनं पापण्या मिटल्या. मंजुश्रीला झोप लागली. काही वेळातच मंजुश्री किंचाळली आणि ताडकन उठून बसली. एकसारखी ओरडू लागली. डावा पाय तिनं दाबून धरला. लहान मुलांपासून सर्व माणसं तिच्या भोवती गोळा झाली. काय झालं, काय झालं ते कुणालाच काही कळेना. पंढरीनं जवळ पडली. तिची शाल झटकली. नांगी वर करून विंचू चालला होता. नाग्यानं तिच्यावर पाय दिला. मंजुश्रीला विंचू चावला होता. विष चढलं होतं. ती लहान मुलांसारखी ओरडत होती. सर्वांच्याच डोक्यात काळजी होती. नांग्या पळत सुटला. अण्णा, पंढरी, रामदास चिंतेत होते. बायकांचा गलबला वाढला. लहान पोरंही जागी झाली. ती पण बाहेर आली. मंजुश्रीला घाम लोटला होता. वेदना थेट डोक्यात शिरत होत्या. थोड्या वेळातच नाग्या आला. त्याने कसल्याशा पानाचे बचक एका म्हातारीकडे दिली. बये, घाबरू नथ, आता विष मारील. असं गडबडीनं तिनं पाला कुटला, रस काढला. तू विंचू चावल्या जागेवर लावला. खरं ग बये, जरा सबर रे, बरं वाटत खय. मंजुश्री ओरडत होती. वेदनेनं किंचाळत होती. बाकी सर्वजण धीर देत होते. थोड्या वेळात वेदना कमी झाल्या आणि आता लोकांची तोंड सैल झाली. साप काट्यांशी इथली जीवन, विंचू इंग्लिशी रोजची गाठ, जंगल, पालापाचोळा, त्यामुळं असलं संकट नेहमीचंच, रोजचंच मरण. डॉक्टर नाही का वैद्य नाही. मंजुश्रीच्या वेदना कमी झाल्या. जो तो आपल्या कामाला लागला. अण्णाने धोतर घेतलं आणि ते ओढ्यावर गेले. पंढरी, रामदासनेही आपलं आटोपलं. त्यांना चिंता होती, मंजुश्रीचं काय करायचं. तिच्यासाठी वाट वाकडी केली. अजून लांबचा प्रवास, चालणं होणार नाही. इथल्यापेक्षा अनेक अडचणी, वाट चढणीची, डोळं फिरवणारी, पाय घसरला तर दरीत घेऊन जाणारी, रस्त्यानं काटेकुटे, काटेरी जाळ्या. पंढरी, तू थांब. मंजुश्रीला बरं वाटलं की परत फिरा. मला गेलं पाहिजे, औषधं पोचली पाहिजेत. पंढरी काय बोलला नाही. मंजुश्रीच्या पोटात खड्डा पडला. अण्णांच्या बरोबर जाता येत नाही याचं दुःख तिला झालं. जाण्यासारखी परिस्थिती नव्हती. ती खचून गेल्यासारखी झाली. अंगातली शक्ती संपल्यासारखं झालं होतं.
अण्णा आणि रामदास निघून गेले. मंजुश्रीच्या डोळ्यात पाणी आलं. ती बोलली नाही, पण बराच वेळ हुंदके देत राहिली. पंढरी शाब्दिक आधार देत होता. मंजुश्रीला कळून चुकलं, समाजसेवा आपलं काम नाही. आपणाला ते झेपणार नाही. परतीचा रस्ता हा एकमेव पर्याय आहे. आता खूपच बरं वाटत होतं. सूर्य डोक्यावर येऊ पाहत होता. भूक लागली होती. एका बाईनं पानं पुढ्यात ठेवली. कसल्याशा मुळ्या आणि भाजी होती. मंजुश्रीनं पहिला घास तोंडात घातला. कडवट कडवट बडबडून ओकारी आली. पंढरी समजावीत होता, या लोकांचं हे पक्वन्न. तू पाहुणी म्हणून त्यांनी केलं. रताळ्याच्या सारख्या मुळे आहे ती, उंबराच्या दोड्या आहे ती, सकृशाची पानांची भाजी आहे, चव कडवट आहे. पंढरीनं खाऊन घेतलं आणि तो सांगायला लागला, या लोकांचं हे खाणं, कंदमुळं, झाडावेलींची पानं, बऱ्याचदा पोरासही माणसं हे कच्चेच खातात. मांस भाजून खातात. मांस? हां, ससा, मुंगूस, बेकर असे प्राणी भाजून खातात. मंजुश्रीच्या पोटात ढवळून आलं. अण्णा पहिल्यांदा या वाडीवर आलं तेव्हा ही माणसं घरं सोडून पळाली होती. घाबरली होती सारी. आपण रानटी प्राण्यांना घाबरतो ना, तशी घाबरली होती. रानटी प्राण्यांना मात्र ती घाबरत नाहीत. रोजच त्यांची संगत. या नाग्यानं चालून आल्या वाघाला दोनदा मारलं. हो, अंगावर साधा वरखडा नाही, हाय काटकोळा, पण काटक आहे. रानटी प्राणीही कधी कधी माणसं मारत असतीलच की. मंजुश्रीनं शंका विचारली. रानटी प्राणी स्वतःहून कधी माणसावर हल्ला करत नाहीत. त्यात जंगलात राहणारी माणसं ही त्यांच्या जमातीतील वाटतात. पण या जंगलातील माणसांची भूक फार वाईट. या भुकेपायी प्राण्यांना मारावं लागतं. मग हे प्राणी स्वस्थ नाही बसत. घाव लागून एखादा प्राणी गेला तर तो बदला घेण्यासाठी वस्तीवर हल्ला करतो. या वाडीतील एवढ्या 4-6 वर्षातील 3 माणसं वाघानं उचलली आहेत बघा. काय? हो, अस्वलाचा हल्ला सर्वात वाईट. ते डोकंच फोडतात, नख्यानं अनेक जखमा करतात. आता या ठिकाणी क्षणभर पण थांबण्यात मंजुश्रीला काही विचार नव्हता. तिनं बोलून दाखवलं नाही, पण ती म्हणाली, अशा आदिवासी भागात स्त्रियांची हालत फार वाईट असेल नाही? अहो, शहरात हालत चांगली आहे का? इथं तर जंगल. एकतर आबरू रक्षणा इतपत इथं वस्त्र नाहीत. महिनोन महिने अंगाला पाणी नाही, तेल नाही, गंभीर आजारांना मर्यादा नाही, कष्टाच्या कामाला मर्यादा नाही. ती अजून निघण्याचा विषय पंढरी काढत नाही. असं पाहून मंजुश्रीच म्हणाली, बर, मी आता चांगली बरी आहे, निघूया का आपण? दोघं निघाले. यावेळी बॅग पंढरीकडे होती. तरीही मंजुश्रीचे पाय थरथर कापत होते. एक वेळ डोंगर चढणं सोपं असतं, पण उतरताना पाय घसरण्याची भीती असते. तोल सांभाळणं कठीण असतं आणि तोल गेलाच तर आधारासाठी पुढं हात टेकणं शक्य नसतं. दोघंही चालत होते. वाट उरकण्यासाठी पंढरी माहिती देत होता. अण्णा 15 वर्षामागं या भागात आलं. त्यापूर्वी कुठंतरी माध्यमिक विद्यालयात शिक्षक होते. शिक्षकाची नोकरी करताना आनंदवनात गेले. बाबा आमट्यांचे आनंदवन. हो, 8-15 दिवस तिथं राहिले. परत आलं ते पुरतं बदलूनच. बोलणं कमी, राहणी साधी, पॅन्ट गेली, धोतर, कमी बाह्याचा सदरा आला. नोकरीचा राजीनामा दिला. मिळाली ती पुंजी पदरी बांधून या भागात आलं. साधी राहणी, जेवण साधं, भात, वरण, एखादी भाजी. कामाला वाहून घेतलं. डोंगर टेकड्या तुडवल्या, वाड्या वस्त्या शोधून काढल्या. जंगलातल्या लोकांचे स्वतःचं राज्य, स्वतःचा देश. त्यांनी वाडी वस्ती कधी सोडलीच नव्हती.
जंगल आणि ते वस्त्यांची गरज नव्हती. आपण खातो त्या अन्नपदार्थाची चव नव्हती. पूर्ण रानटी. हो. एक वाडी दुसऱ्या वाडीपासून 15-20 मैल लांब. दळणवळण नाही. निसर्गाचा आड जाणार. निसर्गाच्या आड जाणार कसं? पावसाळ्यात आभाळाला धारा, ओढ्यानं आल्यांना महापूर, रस्तं असं हिवाळ्यातच बह्या आहेच की. घरातून बाहेर पडलं तर परत येऊ ह्याची खात्री नाही. अशा कितीशा वाड्या वस्त्या आहेत ह्या भागात. 63 63 वाड्या आणि 12 वस्त्या. या 63 वाड्या आणि 12 वस्त्यावर राहणारे लोक वेगवेगळ्या जातीचे आहेत. कोरकू इथं तर लामाजी तिथं. राहणी वागणी भाषा भिन्न. भिल्ल कातकरी धनगर साऱ्यांचीच चालीरीती वागण्याची पद्धत भिन्न. अण्णाने तुम्हाला त्यांची भाषा येत नसेल. कशा येणार? मराठी भाषेच्या जवळ असणाऱ्या त्यांच्या भाषेतही काही शब्द आहेतच की. त्याच अर्थ अंदाजानं लावणं कठीण होतं. खानाखुणा सुरुवातीचं माध्यम होतं. त्यातल्या त्यात आजची परिस्थिती बरी आहे. किमान थोडंफार तरी कळतं. या वाड्या वस्त्यावर शिक्षणाची खूप गरज आहे. हो, गरजा अनेक आहेत हो. दवाखाने हवे आहेत, शाळा पाहिजे, ती शेती कशी करायची ह्याचं शिक्षण देणारे स्वयंसेवक पाहिजेत. जंगलातील वनौषधी ओळखणाऱ्या वैद्यांची गरज आहे. पण ही गरज एकटा अण्णा नाही पूर्ण करू शकत. त्यासाठी किमान 50 तरी स्वयंसेवकाची गरज आहे. स्पर्धेच्या जगात अशा दुर्गम भागात उभं आयुष्य खर्च कोण घालणार व? अण्णांनी सरकारकडे काहीतरी प्रस्ताव वगैरे सुरुवातीला पाठवलं, पण काही उपयोग नाही. म्हटल्यावर अण्णांनी नाद सोडून दिला. सर्व वाड्या वस्त्यावरील एकूण मतदारांची संख्या किती? शेकड्यात. हो. कोण राजकीय नेता या मतदारांसाठी या प्रस्तावावर विचार करतील? अण्णांचे स्वतःच मिशन आहे. अण्णांचं स्वतःचं मिशन आहे. आम्ही 5 जण त्यांना मदत करतो, बस. औषधे कपडे धान्य याचा खर्च आहेत. काही देणगीदार करतात मदत, पण ती मदत अल्प आहे. पुण्यकर्म म्हणून देवाला संतुष्ट करण्याचा प्रकार. आदिवासी समाज न त्यांनी पाहिला आहे ना त्यांना त्यांच्या गरजांची माहिती आहे. कुठं तरी वाड्या वस्त्यात 10-5 हजार. देव संतुष्ट, देणगीदार संतुष्ट. अण्णा खरंच देव माणूस आहेत. मंजुश्रीच्या तोंडून शब्द गेले. अहो, देव कुणी पाहिलाय? हां, मला माहीत नाही, पण अण्णा खरंच देव माणूस आहे. जगण्याचं मुळी त्यांची आदिवासींसाठीच. जगणंच मुळी त्यांचं आदिवासींसाठी. पिंपळवाडीला अतिसाराची साथ आल्याची बातमी समजली. औषधं गोळा केली, निघालं. तुमच्यामुळं त्यांना या वाड्यात मुक्काम करावा लागला. मंजुश्रीच्या मनात येत होतं, समाजकार्य करायचं आहे तर अण्णांच्या बरोबर का करू नये? जेवढी मदत त्यांना करता येणं शक्य आहे तेवढी करावी. तर दुसरं मन म्हणे, तू काय समाजसेवा करणार? डोंगर टेकड्या चढणं शक्य आहे का तुला? मदत गोळा करून अन्न औषधं पुरवणार आहेस का तू? केस कापशील का लोकांचे? कंदमुळं रान झाडवेल्यांची पानं खाशील तू? मंजुश्रीला कळून चुकलं होतं. आपण पात्र नाही. शारीरिक क्षमता नाही. परिस्थितीशी जुळवून घेणं जमणार नाही. हा प्रांत आपला नाहीच. अण्णांना सहकार्य होण्याऐवजी आपली अडचणच होईल. ताई, अण्णांनी शोध घेतला म्हणून तरी या वाड्या वस्त्याचा शोध लागला. अण्णामुळं वस्त्र म्हणजे काय ह्याची जाणीव झाली त्यांना. मंजुश्रीनं आजवर कुठंतरी पुस्तकात आदिवासी शब्द ऐकला होता. बाकी तिला आदिवासी म्हणजे कोण, कसले असतात, खातात काय, पितात काय, काही माहीत नव्हतं. ताई, अण्णांना मदतीची गरज आहे.
तशी मदतनीसांची पण गरज आहे. पंढरीनाथांचं हे वाक्य खोटं नव्हतं. मंजुश्रीनं सहज विचारलं, आपण केव्हापासून आहात अण्णांच्या बरोबर? 10 वर्ष झाली. आपणहून मदतीला आला? हो. नाही तरी पण काहीतरी कारणच असेल की. अहो मी संसारी होतो. मंदा आणि मी दोघं आमच्या संसारात समाधानी होतो. आम्हा दोघांपुरतंच आमचं विश्व होतं. जगाच्या दुःखाची माहिती आम्हाला नव्हती. म्हणजे जाणून घेण्याची गरजच भासली नाही. दोघांचा संसार आणि गरजा गरजा त्या किती असणार. त्यामुळं ती आणि मी प्रचंड प्रेम आमचं एक दुसऱ्यावर. पुढं मंदा गरोदर राहिली. बाळंतपणाची वेळ आली. दवाखान्यात घेऊन गेलो. डॉक्टरांनी सांगितलं अवघड केस आहे. आम्ही दोघांपैकी एकाला वाचवण्यात प्रयत्न करू. मी मंदाला वाचवण्याचा आग्रह धरला. विनंती केली पण पंढरी गहिवरला. थोडा थांबला. मोठा आघात झाला. दुःख म्हणजे काय, संकट म्हणजे काय हे त्यावेळी समजलं. मंदा गेली आणि मूल ते जन्माआधीच गेलं होतं. अरे अरे फार वाईट झालं. पण मी रडलो नाही. पण प्रचंड आघात झाला. मनानं खचलो. वेडाच झालो होतो म्हणा ना. घर सोडलं आणि असाच भटकत राहिलो. आणि त्या भटकण्यात पाय अण्णांच्यापर्यंत घेऊन आले. अण्णांनी माझी आस्थेनं विचारणा केली. आईच्या मायेनं जवळ घेतलं. त्यावेळी मी दहाई मोकलून रडलो. मोकळा झालो. मन मोकळं झालं आणि इथंच रमलो. घर जमीन गावी जाऊन आलो. सारं विकलं. आलं ते पैसे अण्णांना दिलं. मंजुश्री आपण कोठे आहोत याचा शोध घेऊ लागले. श्रीधरनं सांगितलं म्हणून समाजसेवा व्रत स्वीकारलं. पण केवढा त्याग. सेवा आपणाकडे आहे का? एक विंचू आपणाला परत फिरवतो. आपण आपल्या उद्दिष्टांच्या पासून दूर राहतो. पंढरी आश्रमात फारसं काम असतं का? ते आपल्यासाठी काम शोधण्याचा प्रयत्न करत होते. आश्रमातील काम कोणीही करू शकतं. हिशेब ठेवणं, जिथे तिथं थोडीफार काम चालू आहेत त्यांना मटेरियल देणं घेणं असं काम कोणीही करू शकतं. खरं काम वाड्या वस्तीवर. मंजुश्री बोलली नाही. ती स्वतःला अपात्र ठरवत होती. तरीही तिनं काही दिवस तरी अण्णांच्या आश्रमात राहणेच पसंत केलं. आश्रमावर आता एकूण 7 माणसं. अण्णा, पंढरी, रामदास, मंजुश्री, सत्या आणि राजा. इथं कामाची वाटणी नव्हती. पहिला झोपेतून उठे तो साफसफाई करे. अण्णांच्या हातात सुद्धा कधी झाडू पाहायला मिळे. जेवण बनवण्याचं तसंच. जेवण म्हणजे भात डाळ. इथे जिभेचे लाड नसत. जेवणाच्या पंक्तीला मात्र कधी कधी 10-15 माणसं असत. अण्णा हे काही गावात नवे नवे प्रयोग सुरू केले होते. येणारे जेवण करून जात. नव्हे तसा दंडकच होता. मंजुश्रीनं समोरचे ताट कधी उचललं नव्हतं की तांब्या भरून कधी घेतला नव्हता. पण आता ती सहजपणे सर्व कामं करत होती. आवडीनं करत होती. त्यामुळं त्यांचं कष्टच वाटत नव्हतं. उपाशीपोटी राहूनही शांत झोप लागत होती. एखाद्या आदिवासीच्या प्रगतीनं समाधान मिळत होतं. त्या दिवशी जाते आपल्या शेतातील वांगी घेऊन आला. शेतातून निघालेल्या धान्याचा नैवेद्य देवाला अर्पण करावी एवढी त्याची श्रद्धा. नाहीतरी शेती कशी करतात हे त्याला माहीत कुठं होतं. अण्णा आणि पंढरीनं त्याला शेतीची माहिती दिली होती. केवळ कुदळीने खाणून त्याने 10 गुंठ क्षेत्रात भाजीपाला केला होता.
वांग्याला वांगी लागताच प्रत्येक वांग्यावर त्यानं अण्णांचा हक्क ठेवला होता. आदिवासी माणसं निर्मळ, मनानं शुद्ध. ज्यानं दिलं तो त्यांचा देव, श्रद्धेनं घेऊन आला होता. मंजुश्रीला केवढा आनंद झाला. 2 महिने वाऱ्यावर उडून गेले. मंजुश्री आश्रमावरच असे. अण्णा तिला कधी फिरतीवर चल म्हणत नव्हते. तीही मी येते म्हणाली नाही. त्याला कारणे 2. एक, दऱ्याखोऱ्यात डोंगर टेकड्या तुडवणं तिला शक्य नव्हतं. दुसरं, आश्रमावर आल्या गेल्या माणसांची सेवा करण्यात तिला धन्यता वाटे. या काळात तिनं श्रीधरला 2-3दा फोन केला. त्याचं त्रोटक बोलणं, केवळ हा हूं तिनं ठरवलं. या माणसाला बोललेलं आवडत नसावं. फोन तरी का करावा? तिनं फोन करण्याचं सोडून दिलं. त्याचा फोन आला. तिला आश्चर्य वाटलं. घर सोडलं त्याला 4 महिने झाले होते. हा पहिला फोन होता. ती सावध होती. बोला. अजून तू आश्रमावरच आहेस? विषयाला सुरुवात कशी आहेस हा साधा प्रश्न नाही. हो. तिथेच स्वतःला गुंतवून घेणार आहेस का? अजून निर्णय झालेला नाही. तात्काळ आश्रम सोड. अजून 6 महिने संपायला 2 महिने बाकी आहेत. ते 2 महिने इतरत्र अनुभव घे. मी समजले नाही. आश्रमातच अडकून राहू नको. पण का? भविष्यात आपणाला स्वतंत्र सेवा करायची आहे. मी घर सोडताना असं कुठं ठरवलं नव्हतं की एका ठिकाणी किती दिवस राहायचं. आता मी सांगतो, एवढ्यात तरी मला तसं करता येणं शक्य नाही. कारण अण्णा दौऱ्यावर आहेत. आश्रमाची जबाबदारी माझ्यावर आहे. मी काय सांगतोय त्या आश्रमाशी आपला काहीही संबंध नाही. ती विचारात बोलली नाही. शहरात जा, झोपडपट्टीत जा, एखाद्या तालुक्यावाजा गावात काम कर. मी विचार करीन. याचा अर्थ तू विचार करू लागलीस. श्रीधर, जरा समजून घे. आदिवासींच्या सेवा आपल्या फायद्याची नाही. या आदिवासींची निश्चित फायद्याची आहे. अहो, प्राथमिक सुविधा नाहीत त्यांना. म्हणूनच म्हणतो, त्यांना माणसात आणणं आपलं काम नाही. या वाक्यावर पुढं बोलावं असं मंजुश्रीला वाटलं नाही. ती ऐकत राहिली. शासकीय 110% अनुदान आहे काही योजनांच्यावर. त्याचा फायदा घेऊन आपण काम करणार आहोत. मला वाटतं तू आज आश्रम सोडावास. त्याने फोन बंद केला. त्या फोनवर विचार करण्याइतपत तिला संधीच मिळाली नाही. आंबेवाडीहून नाऱ्या आदिवासी धावत आला. आंबेवाडीत दूषित पाण्यामुळं घरोघरी उलट्या जुलाबाची साथ सुरू झाली होती. सलाईन लावणं तिथं तरी त्यांना शक्य नव्हतं. एवढे पेशंट शहरात आणण्यासाठी शक्य नव्हते. तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक आंबेवाडीत जाणार कसं? कोण डॉक्टर आपला दवाखाना सोडून जाईल? अण्णा त्यांच्या सेवेत गुंतले होते. अगोदर कुपोषण, त्यात ही साथ. 3 लहान लेकरं आणि नुकत्याच बाळंत झालेल्या बायका दगावल्या होत्या. औषध, गोळ्या आणि पावडर, तसेच मीठ, साखर यांचा उपयोग चालू होता. औषधं संपत आल्याने अण्णांनी नाऱ्याला चिठ्ठी देऊन पाठवलं होतं. आश्रमावरही पुरेसा औषध साठा नव्हता. 25 किलोमीटरवर शहर होतं. बैलगाडीची व्यवस्था करून मंजुश्री शहरात गेली. पैसे नव्हते. गळ्यात मंगळसूत्र आणि हातात सोन्याच्या 2 बांगड्या होत्या. एक नवऱ्यानं गळ्यात बांधलेलं सौभाग्यवतीचा दागिना. बांगड्या, पप्पा मम्मींची आठवण. वेळ करण्याइतपत भावनेत वाहत राहण्या इतपत वेळ नव्हता. तिनं औषध नाऱ्याजवळ पाठवून दिली. 2 दिवसांनी फोन आला. कोणत्या गावी आहेस? आश्रमावर. अजून तू आश्रम सोडला नाहीस?
तशी परिस्थिती नाही. अण्णांच्या हाताखालीच काम करणार आहेस? अण्णा आंबेवाडीत आहेत. तिथं साथ सुरू आहे. मी येईपर्यंत तरी ते आदिवासी मेले तरी हरकत नाही. श्रीधर, आपलं ते क्षेत्र नाही. आपली समाजसेवा म्हणजे उपास करून कोणाला भरवणारी नसणार आहे. मंजुश्रीला विंचू चावल्याच्या वेदना झाल्या. मंजुश्री, तू समजून घे. मी MBA आहे. मार्केटिंगचा मास्टर मेंदू माझ्याजवळ आहे. आपण समाजसेवा करणार आहोत. ती ढेकर देऊन उपाशीपोटी नाही. सावध हो. आश्रमशाळा काढली तर 110% अनुदान मिळते. वर गावात प्रतिष्ठा. आश्रमशाळा चालवायला खर्च किती? किती शेकडा? 50-60. अनुदान मिळणार किती? 110. फायदा किती? 40-50%. वर देणग्या. मंजुश्रीला ढवळून आलं. समाजसेवा म्हणजे नेमकं काय हे तिला समजलं. हे बघ, आज संध्याकाळपूर्वी आश्रम सोड, नाहीतर मला निघावं लागेल. त्याने फोन बंद केला. मंजुश्री तशीच बसून राहिली. श्रीधरचा चेहरा डोळ्यापुढून सरकू लागला. कोणता चेहरा खरा? कोणता चेहरा खरा? वर्तमानपत्रात जाहिरात वाचून त्याला भेटायला गेलो त्यावेळी समाजसेवा करणारी पत्नीच का हवी हे आत्मविश्वासानं बोलणारा श्रीधर. मंजुश्री घर सोडून त्याच्या घरी गेली तेव्हा समाजसेवा ही सर्वश्रेष्ठ सेवा आहे असा म्हणणारा श्रीधर. तिने फाईल पाहिली. अनेक सर्टिफिकेट विशेष योग्यतांसह भेटला तो श्रीधर. त्याच्यातील ते बुद्धीचं तेज. ती 6 महिन्यांसाठी घराबाहेर पडण्यास तयार नव्हती तेव्हा जन्माला घालू पिल्ल. मी बऱ्या वाईट मार्गानं मिळवीन पैसे. गिळत राहू आपण. जगू किड्यामुंगी जगतात तसे. असं म्हणणारा श्रीधर. कोणता श्रीधर? कोणता चेहरा खरा? ती निघाली तेव्हा डोळ्यात अश्रू आणणारं श्रीधर. श्रीधरची अनेक रूप. यातला श्रीधर कोणता खरा? लग्नापूर्वीचा? लग्न झालं त्या रात्रीचा? की आता मोबाईलवर बोलणारा? समाजसेवेची नवी व्याख्या करणारा? माणसाला खरा चेहरा असतो का? मनातलं चेहऱ्यावर वाचता येतं का? माणूस आता आत वेगळा आणि बाहेर वेगळा का असतो? माणूस बहुरूपी का असतो? अनेक प्रश्नांचे आसूड काळजावर ओढले जात होते आणि नव्या प्रश्नांचे चित्कार बाहेर पडत होते. समाजसेवेची व्याख्या काय? समाजसेवा कुणासाठी? समाजसेवा स्वतःच्या सोयी फायद्यानुसार केली जाते का? मंजुश्रीने स्वतःला सावरले. अनेक प्रश्नांना उत्तर नसले तरी श्रीधरची ती पत्नी होती हे ती नाकारू शकत नव्हती. म्हणून तिनं ठरवलं, आदेश आहे तर आपण निघालंच पाहिजे. आई वडील जन्म देतात, लालन पालन पोषण करतात, शब्द देतात, संस्कार देतात, शिक्षण देतात, पायावर उभं करतात, 20-25 वर्षे काळजी घेतात. पण केवळ लग्न झालं की वडिलांचे बंद सैल होतात. केवळ विवाह विधीने लेक बहीण नात सारी नाती दूर होतात आणि ती पतीशी एकरूप होते. मन शरीर सर्वस्व त्याच्यावर अर्पण करते. हे नातं नाही सहजासहजी तोडता येत. त्याला समाज मान्यता, न्यायदेवतेकडून मान्यता सहजासहजी नाही मिळत. मंजुश्रीने निर्णय घेतला. घर सोडलं होतं. पतीच्या मर्जीनं विवाहाची सारी स्वप्न केवळ पतीच्या अपेक्षेपूर्तीसाठी ती मारून बाहेर पडली होती. आज त्याच पतीचा आदेश आहे, परत फिर. तर तो का पाळला नाही? तिनं 2 ओळीची चिठ्ठी लिहिली. तीर्थरूपांना, तुमच्या सहवासात राहण्याची सुवर्णसंधी मला हवी होती, पण नियतीला हे मान्य नाही. मी निघते आहे. तुमच्या कार्याने प्रभावित झालेली मंजुश्री. तिने बॅग भरली, निघाली, फटकापर्यंत आली. समोरचं दृश्य पाहून तिचं पाय खांब झाले. 2 आदिवासी बांबूला बांधल्या घोंगडीच्या खोळीत कोणाला तरी घेऊन येत आले होते.
सोबत पंढरी आणि रामदासला पण घाम फुटला होता. कोण? अण्णा? काय झालं? उलट्या जुलाब साथीनं त्यांच्यावर झडप घातली. बेशुद्ध आहेत. कुणाला तरी बैलगाडी आणायला सांगा. अण्णांना मोठ्या दवाखान्यात घेऊन गेलं पाहिजे. मंजुश्रीच्या हातातली बॅग गळून पडली. धावपळ सुरू झाली. अण्णांना गाडीत झोपवलं. मंजुश्री शेजारी बसली आणि गाडी धावू लागली. रिंग वाजली. मंजुश्रीनं नंबर पाहिला आणि मोबाईल कट केला. पुन्हा पुन्हा बेल वाजली. तिनं फोन घेतला नाही. पुन्हा पुन्हा बेल वाजली. तिनं मोबाईल बंद करून टाकला. डॉक्टर नर्सेसने धावपळ केली. सलाईन लावले, इंजेक्शन दिलं. मंजुश्री उशाशी बसून होती. मध्यरात्री अण्णाने डोळे उघडले. मंजुश्रीच्या जीवात जीव आला. ती सामोरी आली. अण्णा, काळजी नाही. तू आहेस, तू आहेस. अण्णा, बाप मरो आई उरो म्हणतात. अण्णा, काळजी नाही. खूप